सालाबादप्रमाणे याही वर्षी दिनांक 20 मार्च रोजी शेकडो वर्षांची परंपरा पुढे चालू ठेवत शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज मंदिर तपोवन नाशिक येथील मंदिरात नाथषष्ठीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा झाला। या प्रसंगी नाशिकमधील सुप्रसिद्ध सोन्याचे व्यापारी रेणुका चेन्सचे श्री कृष्णाजी दुसाने यांच्या हस्ते अभिषेक पूजन संपन्न झाले। दुपारनंतर श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर काजीपुरा येथील भजनी मंडळाचे सेवेकरी श्री व सौ राजेंद्र चांडोले, श्री व सौ वासुदेव काळे, श्री राजेंद्र रहाणे, श्री भूषण कोतमिरे, श्री राहुलजी हिंगेसर, श्री भानुदासजी काळे, श्री व सौ प्रवीण पवार, श्री द्वारकेश काळे, श्री व सौ रमेश चांडोले, श्री व सौ ऋषिकेश काळे, श्री राजेशजी दरगोडे, अमित पवार तसेच जुने नाशिक येथील पवार कुटुंबीय व परिवारातील भाविक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच जुने नाशिक मधील पवार कुटुंबीय यांनी गोपाल काल्याचा प्रसाद तयार करून आणला। श्री प्रफुल्लजी संचेती यांनी प्रसादाचे वाटप केले। प्रख्यात इतिहास अभ्यासक श्री देवेंद्रजी पंड्या सर, प्रशांतजी भरवीर सर व नाशिक मधील अन्य मान्यवरांनी कार्यक्रमास भेट दिली। याच पंचपर्व उत्सवाच्या निमित्ताने परिसरातील गरजू नागरिकांसाठी राष्ट्रीय विकास मंडळ नाशिक, गुणगौरव न्यास नाशिक व श्री गुरुजी रुग्णालय नाशिक यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले गेले। त्या शिबिराचा 60 पेक्षा अधिक गरजूंनी लाभ घेतला। नाशिक मधील बहुसंख्य लोकांना माहितीही नाही की शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी त्यांचा पहिला ग्रंथ चतुर्श्लोक भागवत नाशिक तपोवन मधील कपिल संगमाच्या काठी असलेल्या परिसरात लिहिला आहे। पुढे अनेक भाविक व भागवताचे अभ्यासक या पवित्र स्थानी येऊन भागवताचे पारायण व अध्ययन करतात। नित्य भागवताच्या पारायणाने जागृत झालेल्या या जागी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी त्यांचे गुरु श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या पादुकांचे मंदिर स्थापन केले। अलीकडच्या काळात भाविकांनी गरुडावर विराजमान अशा भगवान लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची स्थापना या मंदिरात केली।